नमस्कार. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. आज 21 जून 2026 योग दिनानिमित्त मुलांच्याकडून योगासने, प्राणायाम, शारीरिक हालचाली करून घेण्यात आल्या. त्याचबरोबर मुलांना मनाचे आरोग्य मिळण्यासाठी त्यांना विविध गोष्टींच्या पुस्तकांचे वाचन करून घेण्यात आले. वाचन जीवनाला समृद्ध बनवते याची अनुभूती सर्व मुलांना देण्यात आली. आपण यातून काय शिकलो, नेमका योग्य विचार कसा करायला हवा, योग्य कृती कशी करायला हवी याचा आनंद मुलांनी घेतला. त्याचबरोबर शारीरिक हालचाली व खेळाच्या माध्यमातूनही मुलांना आनंद देण्याचा प्रयत्न केला. मुलाचं मन, बुद्धी आणि शरीर निरोगी असेल तरच मुलाचं आरोग्य हे चांगले राहण्यास मदत होऊ शकते. थँक्यू. बाळांनो, की आंतरराष्ट्रीय योग दिन. आता तुम्ही अजून लहान आहात पण तुम्हाला कळतं. मला सूर्यनमस्कार माहिती आहे का? हो. सूर्यनमस्कार माहिती आहे. आता आपण की आत्ताच आपली शाळा सुरू झाली आणि आपल्या शाळेचा हा पहिला शनिवार आहे, बरोबर. पण जे आता दुसरीची मुलं आहेत, तिसरीची मुलं आहेत, चौथीची मुलं आहेत, त्या सगळ्यांना आपण योगा घेतलेला आहे, कवायत आपण घेतलेली आहे, बरोबर की. म्हणजे शारीरिक हालचाली आपण घेतलेल्या आहेत. मग या शारीरिक हालचाली का घ्यायच्या? की आपलं काय झालं पाहिजे, शरीर आपलं असं व्यवस्थित तंदुरुस्त राहिलं पाहिजे, आपलं स्वतःचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. मग आता हा 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे. मग फक्त आपण 21 तारखेलाच योगा करायचा का रे? 21 तारखेलाच करायचा, रोज नाही करायचा. कधी करायचा? रोज. रोज करायचा. फक्त जो आंतरराष्ट्रीय दिवस आहे त्या दिवशी आपण थोडा जास्त वेळ करायचा. जसं की आपण जन्माला आलो, आपण वाढदिवस साजरा करतो की नाही? मग आपला ज्या दिवस वाढतो त्या दिवशी वाढतो का आपण? नाही. रोज आपण वाढत असतो की नाही? थोडे 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 का असं आहे, चला आज वाढदिवस आहे, आज मी एवढा उंच वाढणार, असं आहे का? नाही. आपल्या शरीरामध्ये दररोज नियमाने थोडे थोडे बदल होत असतात आणि मग ही रोज प्रक्रिया ही रोज चालू असते. जसं आपलं शरीर निरोगी असेल तरच ह्या निरोगी शरीरामध्ये निरोगी मन वास करत असतं. मग हे निरोगी मन राहण्यासाठी जर आपलं निरोगी मन नसेल तर तुम्ही आता घरी, आता बरेच जण मला माहिती आहे, तुम्ही किती नाही म्हटलात तरी मला माहिती आहे, घरी गेल्यावर मोबाईल घेता की नाही? व्हेरी गुड. आज प्रामाणिकपणे खरं बोलले. मी पण घेतो. घरी गेल्यावरती मोबाईल घेता. मी पण घेतो. तुम्ही पण घेता. पण समजा बाबा तुम्हाला म्हणाले मोबाईलला हात लावायचा नाही, काय होतं रे? आपला आनंद होतो का? नाही. काय होतं? मला तर मम्मी म्हणते ना, दीदीने फोन घेतल्यावर म्हणते दीदीला जरा वेळ मला तो. पण समजा आपल्याला आई बाबा आपल्याला म्हणाले फोन घ्यायचा नाही, फोनला हात लावायचा नाही, काय होतं? दुःख वाटतं. अजून काय होतं? सगळ्यात महत्वाचं काय? राग येतो आपल्याला. मग राग आला आपल्या बाबांशी बोला वाटतं का? बाबांचं काम ऐकावं असं वाटतं का? नाही. चला, मला खूप राग आलाय, बाबांचे मी पाय चेपून देतो, वाटतं का? काय करतो आपण राग आल्यावर? बोलत नाही, काहीच बोलत नाही, गप्प बसून राहतो, बरोबर की नाही? आणि मग विचार करत राहतो, का बरं तिला तर देतात, वठाला देतात, मला देत नाही, मला घेऊ देत नाही. मग आपण आपल्या रागामध्ये काय काय आपल्या मनामध्ये विचार करतो आपल्याला कळत नाही. म्हणजे काय की कुठल्याही गोष्टीला, आता मोबाईल झालं, पण कुठल्याही गोष्टीला जर आपल्याला नाही म्हटलं की लगेच काय होतं? लगेच राग येतो. असं वाटतं का? अरे खरंच ना, माझे बाबा बरोबर सांगतात, किंवा आज मला वही पाहिजे होती पण माझ्या बाबांच्याकडे पैसे नाही आहेत, माझे बाबा मला उद्या आणणार आहे, हे आपल्याला समजून घेता येतं का? आपलं काय वाटतं? मी आज मागितली ना, मला आत्ताच पाहिजे. का देत नाही तुम्ही? सगळ्यांच्या आणतात, मला तुम्हीच देत नाही. आपल्याला राग येतो, आपण रडतो, हातपाय आपटतो, बोलत नाही. त्यांनी आवाज दिला तरी आपण ओ सुद्धा म्हणत नाही. आपण कुठेतरी कोपऱ्यात बसतो, दरवाज्यात बसतो, काही मुलं तर घराच्या बाहेर जातात, बरोबर का? तसं कपटतंय लगेच. काही मुलं तर लगेच
घराच्या बाहेर जायला का म्हणजे एवढा आपला राग येतो की आपल्याला राग आल्यानंतर आपला घर प्रिय वाटत नाही, आपली घरातली माणसं आपला प्रिय वाटत नाही, आपला फक्त आपलाच विचार येतो. मग तू एकटा रडतो का? आणि म्हणून हे असं होऊ नये, असं होऊ नये आणि म्हणून हे दिवस साजरे करावे लागतात. आणि हा योग म्हणजे आहे, योगीन जो आहे तो आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे बाळांनो. तुम्ही जर आतापासून सवय घेतली, जो तुम्हाला आता राग येतो तो राग येणं चांगली गोष्ट नाही. त्या रागामध्ये आपलं किती नुकसान होतंय तुम्ही आता लहान आहे तुम्हाला कळत नाही, पण जेव्हा आपण हळूहळू मोठं होऊ ना तेव्हा आपल्याला कळेल की अरे आपण काय करू. म्हणजे जसं आपल्याला राग आला ना बाळालो की आपलं शरीर आहे ना असं ताठर कडक बनतं, कडक. आणि ते कडक बनल्यामुळे काय होतं की ते असं हालचाल व्यवस्थित करू शकत नाही आणि मग आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे आजार यायला सुरुवात होते. आपल्याला नवनवीन रोग व्हायला लागतात. बघा जुन्या काळामध्ये आजारांचं प्रमाण एवढं वाढलेलं नव्हतं. आता आपल्याला शाळा भरली, सर्दी झाली, शाळा सुरू झाली, ताप आला. का झालं असं सगळं? कारण आपला आहार नीट नाही, आपलं आरोग्य चांगलं नाही आणि आपल्या शरीराला व्यायाम अजिबात नाही. व्यायाम नाही मग आपण काय करायला पाहिजे? आपण थोडंसं चाललं पाहिजे. दररोज आपण एक सूर्यनमस्कार सुरुवात करायची, रोज एक वाढवायचा. मग आपण आठवड्याभरामध्ये 5 सूर्यनमस्कार घालूया. रोजचे 12 सूर्यनमस्कार तरी आपण घातले पाहिजे. रोज उठल्यावर आपल्याला उठल्यावरती आपण पहिलं काय शोध, बरोबर आहे की नाही? ब्रश पण नाही शोधत ज्ञानेश्वरी. आपण उठल्यावर पहिला आपण काय शोधतो? त्याच्यामुळं मोबाईल. सकाळी मोबाईल नाही घेतला, रात्री घेतलेला. हा मग तेच मॅडम उठल्या 7 घेतो, पप्पा झोपलेला असला. हा म्हणजे आपण उठल्या पहिलं म्हणजे आपण झोपताना पण काय विचार करतो? मला मोबाईल पाहिजे, मी मोबाईल घेणार आहे, सकाळी मी लवकर उठणार आहे, पप्पांच्या आधी उठणार आहे, मोबाईल घेणार आहे. म्हणजे रात्रभर आपल्या डोक्यामध्ये पण काय आहे? मोबाईल. सकाळी आपण तेवढ्यासाठी उठतो की आपण मोबाईल घेतो. मग देवांश राजवीर, मग या मोबाईलमुळे सतत डोक्यामध्ये विचार असतात. म्हणून आपण तुम्हाला श्लोक शिकवलेत का? म्हणजे श्लोक आहेत हे सकाळी उठल्या जे म्हणायचे श्लोक आहेत राजवीर. जे सकाळी जे उठल्या म्हणायचे श्लोक आहेत ते सकाळी श्लोक म्हटले पाहिजे. म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते? छान होते. रात्री झोपताना जर तुम्ही श्लोक म्हणून झोपलात आणि आपल्या दिवसभरामध्ये जे काही आपलं कर्म आहे ते भगवंत चरणी अर्पण केलं तर आपल्याला काय होतं? शांत झोप लागते. नाहीतर बघा काही मुलांना आहे ना 12 वाजल्याशिवाय झोप येत नाही, बरोबर आहे का? हा, झोप येत नाही तुम्हाला. पण जेव्हा आम्ही लहान होतो ना तर आम्ही 8 वाजताच झोपायचो, कारण काम तेवढा. मी कधी तर 6 वाजता झोपतो. शाळेतून घरी गेलं, घरातली सगळी कामं करायची. जशी आता ज्ञानेश्वरी करते की नाही तशी घरातली सगळी कामं करायची. भांडी घासणं, कपडे धुणं, स्वयंपाकात आईला मदत करणं, स्वतःचा अभ्यास स्वतः करणं, हे सगळं ज्यावेळेस व्हायचं त्यावेळेस शरीर थकून जायचं आणि शरीर थकलं की मग आपोआप आपल्याला झोप येते. आजकाल मोठ्या माणसांना बाळांनो झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. सर्वात निरोगी शरीर कोणाचं आहे? की ज्याला बरोबर सकाळी पहाटे 5ला जाग येते आणि संध्याकाळी 9, 9:30 फार तर जास्त 10 वाजता झोप येते, त्याचं शरीर निरोगी आहे. आपल्याला 8 वाजल्या तरी जाग येत नाही म्हणजे आपलं शरीर निरोगी आहे का? आपला 12 वाजले तरी झोप येत नाही, आपलं शरीर निरोगी आहे का? नाही. बघा बरं, आता मला सांगा, आईनं चपाती भाजी केली, रोज चपाती भाजी केली, आपण आवडीने खातो का? नाही. लगेच आई मॅगी कर. आई आता तुम्हाला गावाकडे मागताय की नाही माहित नाही, पिझ्झा माहिती का तुम्हाला? बघा, पिझ्झा म्हणजे आज खाणं काय आहे? पिझ्झा खायचा, वडापाव खायचा, बर्गर खायचा, भजी खायची, हॉटेलचं खायचं, मॅगी खायची, हे तुमचं जेवण आहे.
चपाती भाजी हे तुमचं जेवण राहिलेलं नाही. जसं तुमचं हे जेवण बदललं त्याच्यामुळे तुमचं शरीर सुद्धा बदललं. त्याच्यामुळे आपण बघा लगेच दमल्यासारखं. आता बघा थोडासा आपण खेळ घेऊया, लगेच तुम्ही दमायला लागतो तुम्हाला, बरोबर आहे मॅडम ना? मी नाही दमणार. मी नाही दमणार. नाही जमणार. पण ह्या सवयीमुळे जसं तुम्ही मोठे व्हाल की नाही तसं आपलं शरीर थकत जातं, शरीराची क्षमता कमी होते. म्हणून आपला आहार चांगला पाहिजे. काय चांगलं पाहिजे? आहारामध्ये काय? आता आपण इथे का बसलोय सकाळच्या वेळा उन्हामध्ये की आपल्याला जीवनसत्व मिळालं पाहिजे. आपण पालेभाज्या कोणकोणत्या आहेत? पालेभाज्या पालक, अजून मेथी, शेपू, फळभाजी भेंडी, फळभाज्या पालेभाज्या सांगा मला आधी. पालेभाज्या कसल्या? हा, कोथिंबीर, कोबी ह्या सगळ्या भाज्या आपण खाल्ल्या पाहिजे. आता फळभाज्यामध्ये फ्लावर, टोमॅटो, भेंडी, काकडी, गवार, वांग ह्या सगळ्या फळभाज्या खाल्ल्या पाहिजे. कडधान्य जे आपल्यामध्ये शाळेला पण असतात. आता कडधान्य सांगितलं कार्तिक, कुठलं कडधान्य सांगितलं? आपल्याला मटकी सांगितलं. अजून काय आहे? कडधान्य. आता कालच आपण खाल्लं वाल, अजून चवळी, अजून हरभरा. हा, हे सगळी कडधान्य. असं जर आपण सगळं खात असेल तरच ऐका तरच शरीर छान राहतं, शरीर आरोग्य राहतं, शरीरामध्ये ताकद पण राहते, आपली हाडे मजबूत होतात. हा झाला आहार. या आहाराला व्यायामाची जोड असेल, रोज सूर्यनमस्कार घातले, योगा केला, प्राणायाम केला, काही आसनं केली, तुम्हाला आसनं शिकवणार आहे आपण आता, ती केली की म्हणजे आपलं शरीर सुद्धा तंदुरुस्त राहतं. मग आहार आरोग्य चांगलं राहतं. ते मूल सारखं कधीही आजारी पडत नाही. त्याला अभ्यास करायला आवडतो, त्याला खेळायला आवडतं नाही, कंटाळा आल्यासारखं होत नाही. आणि सर्वात महत्वाचं राग जास्त झालं पा म्हणजे आपलं आरोग्य चांगलं असेल, शरीर चांगलं असेल तर त्या शरीरामध्ये निरोगी मन राहतं. आणि निरोगी मन राहण्यासाठी आपल्याला आहार चांगला पाहिजे, शरीराला व्यायाम चांगला असला पाहिजे, तेव्हाच आपण व्यवस्थित राहू शकतो. आयुष्यभर आपला कुठल्याही गोळ्या घ्याव्या लागत नाही. आता बघा तुमच्या आजी आजोबांना वेगवेगळ्या गोळ्या सुरू असतील, हो का नाही? कुणाला शुगरची आहे, कुणाला बीपीची आहे, कुणाला झोप येण्याची आहे, कुणाला खाव्या लागतात. मग गोळ्या खाण्यापेक्षा आपण काय खाऊया? हिरव्या पालेभाज्या खाऊया, योग्य आहार आपण घेऊया. घेणार ना सगळे? घेणार? आता बाहेरचं कुणी जास्त खाणार का? नाही. बाहेरचं खायचं. आपल्या आईनं प्रेमाने आपला जे बनवलंय तेच आपण खायचं आहे. खाणार सगळेजण? हो. चला. चालत.